कारण आपल्या संसारात आपल्याला वेगळा अनुभव आलेला असतो आणि जगाचा अनुभव वेगळा असतो। ज्याप्रमाणे प्रत्येकाचं रूप वेगळं आहे त्याप्रमाणे प्रत्येकाचं जीवन वेगळं आहे। ज्याप्रमाणे प्रत्येकाचं जीवन वेगळं आहे त्याप्रमाणे प्रत्येकाचे दुःख वेगळे वेगळे आहे। इथलं दुःख सगळ्याचं सारखं आहे काय? आपले स्वरूप सारखे नाही, आपण दिसायला सारखे नाही, आपले नशीब सारखे नाही, आपलं वागणं सारखं नाही, आपल्या जीवनातले दुःखही सारखे नाही, आपल्या जीवनातले टेन्शन चिंताही एकासारखी एकाला नाही। पुढे बोलू, प्रत्येकाचं वेगळं वेगळं आहे बरं। इथं आपण सगळे जन्माला आलो, प्रत्येकजण आपापलं नशीब घेऊन इथं जन्माला आलो। कोणी गरीबाच्या घरी जन्माला आले, कोणी श्रीमंताच्या घरी जन्माला आले, पण प्रत्येकाचं दैव वेगळं आहे, प्रत्येकाचं नशीब वेगळं वेगळं आहे। माझं नशीब वेगळं आहे, तुमचं नशीब वेगळं आहे। पण विषय काय होतो, एखादा व्यक्ती आपल्याला भेटला, आपण त्याला का हो कसं चाललंय, तो म्हणतो महाराज बरं आहे। म्हणण्यासाठी बरं असतं, पण जेव्हा विचारलं, बसवलं जवळ, का रे खरं खरं सांग काय झालं, नाराज दिसतो, काय झालं, मग तो सांगतो महाराज असं असं झालं। मग त्याचं दुःख ऐकलं की आपल्याला वाटतं गळ्या माझं दुःख तर काहीच नाही याच्या दुःखापुढं, दुनिया में कितना गम है। काय पुढं ते गाणं आहे की नाही चित्रपटाचं, दुनिया में कितना गम है। पण जेव्हा मी माझं दुःख पाहिलं त्यावेळेस विचार आला, अरे या जगापेक्षा माझं दुःख फार कमी आहे।